तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, नवरात्र सुरू आहे, तर आज आहे 7वा दिवस आणि आता वाजलेत बरोबर 11 रात्रीचे। तर आता आम्ही चाललोय घाटकोपरमध्ये भटवाडी। तर तिकडे मोठा उत्सव असतो 7व्या दिवशी काल रात्र म्हणून। तर तोच चाललोय पाहण्यासाठी। सर्व एरियातली पोरं आहेत, आम्ही 5 जण आहेत। तर चाललोय गाडीन। तर चला, काय कसं असतं माहित नाही, आम्ही पण पहिल्यांदाच चाललोय सर्वजण। तर तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवीन कसं काय असतं ते। तर चला आता निघूया आपण। तर चला आता सर्वजण निघालेत पण पोरं वगैरे। तर आता पावसाच्या आत आपण जाऊया। पहिला गुगल वर जाऊन बघा, नाहीतर युट्यूबला टाकले शाखाध्यक्ष भाई कुर्ले। शाखाध्यक्ष पुन्हा पाठवतो नंतर। तर मित्रांनो आता निघालोय फायनली। तर बरं झालं गाडी आहे, आता बाहेर पाऊस बघा किती आहे। मागे पुढे होऊन बस वांद झालं असतं जर गाडीवरून चाललो असतो तर। भरपूर पाऊस आहे आता आलाय। तर चला बरं येऊ दे। अरे या मध्ये बरं आता सीट पुढे घेतला बघा भाई, एवढी ऍडजस्ट करू शकतो आता। किती 3 जण मस्त हे कर ना, रेक्लाइन कर ना। अरे मग ती लोक कशी ऍडजस्ट करणार? थोडस कर बस। आपल्या कुठे जायचं? घाटकोपर ना? घाटकोपरला कुठे? भटवाडी। चला, काल रात्र मी पहिल्यांदा बघणार आहे। आपण जिकडे उतरतो तिकडे साकीनाक्याच्या टेलिफोन आउट करायला देत नाही गाडी। देतात ना? नाही देत। अरे नाही देतात, बॅरिकेड ब्लॉक करतात। आयडी आणली टाइम आहे रे म्हणजे। घाटकोपर बॅनर आहे। घाटकोपर तर मित्रांनो फायनली पोहोचलो लोकेशनला आणि इकडे आतमध्ये असं वाटतंय आम्हाला। आम्ही सर्वच पहिल्यांदा आलोय। तर खूप अशी गर्दी आहे। आम्ही फोन केला होता मित्राला, तर तो बोललाय 3 स्क्रीन लागलेत, तुम्हाला बघायला भेटलं तर ठीक आहे, एवढी गर्दी आहे बोललाय। तर चला आता बघूया। आमची पोरं पाठी येत आहेत हळूहळू। तर हे नाही पुढं आहे वाटतं, आणि इकडे बॅनर लागलेत सर्व। इकडे ट्रॅफिकच बघा काही जाम आहे, म्हणजे पूर्ण पुढे जाम आहे। तर मित्रांनो इकडे बघू शकता, इकडेच आहे न्यू भटवाडी क्रीडा मंडळ। इकडेच आहे कुठेतरी, नक्की माहित नाही मला कुठे। चला पोरं आमची पुढे गेलीत दर्शन घेऊन। तर मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इकडे गर्दी बघू शकता। पब्लिक रिटर्न आलाय अर्धा जाऊन। तर तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर। हे बघा आता इथून गर्दी सुरू झाली। आम्हाला पुढे जायला भेटतंय काय ते पण माहित नाही, बघूया आता। तर बघू शकता गर्दी, लाईन लागली नुसती एकाच्या पाठी एक। गेट बघू शकता, सर्वीकडे लक्ष पाहिजे आमच्याकडे, पाकिटाकडे सर्वीकडे। आणि गेट बघू शकता तुम्ही। चला आज जाऊया। भाई बरं, माझा मोबाईल जरा वाचव। तर मित्रांनो गर्दी खूपच आहे, पाठी बघू शकता पॅकिंग। आणि आपली इंडिया मॅच जिंकलेली आहे, तिथं सेलिब्रेशन इकडे होणार आहे। इकडे आतमध्ये काय तिकडे बघू शकता, तिकडे स्क्रीन लावले। अर्धी लोक तर तिकडेच बघताय। आमचे करावे आता बहुतेक हे तुझ्या अंगात वगैरे येत नाही ना? यायचं अंगात वगैरे तुझ्या जरा अंगात वगैरे हो। झोपायला होतं इथं.
मित्रांनो पाऊस पण खतरनाक आलाय टायमावर, स्क्रीन पण समोर आहे, आम्हाला काय दिसत नाही. आणि काय काय जणांच्या अंगात वगैरे येतंय, इकडून चालले. तर मित्रांनो आता मी धाडस केलंय आणि आतमध्ये आलोय. आता माझा एक मित्र आतमध्ये गेलाय, मी एकटं पुढे आलोय. तर बघूया आपल्याला बघायला भेटतंय का. मंदिर दर्शनासाठी बंद केलेले आहे. मंदिर दर्शनासाठी बंद केलेले आहे. कोणी पाठीमागून यायचं नाही. या ठिकाणी कोणी गर्दी करू नका. या ठिकाणी सगळे लहान मुलं उभी आहेत. स्पीकरच्या पाठीमागून कोणी येण्याची कृपा येऊ नका.
दिलेला आहे. सर्व भाविकांना हात जोडून विनंती, कोणी आतमध्ये प्रवेश करू नका. चला सभासद थोडं सहकार्य करा, अन्यथा आपल्या कार्यक्रमाला फार उशीर होईल. कोणीही भाविकांनी आतमध्ये यायचं नाही. या ठिकाणी कार्यक्रम समाप्त झालेला आहे. माया तर मित्रांनो गर्दी पाहू शकता तुम्ही, बघितलीत त्याच्याहून गर्दी ऑफ कॅमेरा होती. तर मित्रांनो गर्दी भरपूर आहे, तुम्ही पाहू शकता ब्लॉग मध्ये. तर एक मित्र आला तर त्याच्या अंगात आलं होतं, तर त्याचा मित्र पाठी होता, तर त्याला घेऊन मी गेलो पुढे. तर व्हिडिओ बनवायला कोण दुसरा नव्हता, तर त्याला पुढे घेऊन गेलो, म्हणून आपली एवढी तरी व्हिडिओ बनवू शकलो. तर चला आता घरी जाऊया. भरपूर गर्दी होती आणि इथं भजन आहे वाटतं. चला बघूया जरा. गोंधळ आहे गोंधळ. तर मित्रांनो खतरनाक अशी गर्दी आहे काल रात्रीला. तर किती जणांच्या अंगात आलं आणि किती जणांच्या काय झालं मला काय सांगू. आता पूर्ण व्हिडिओ बनवू शकलो नाही, एवढी गर्दी होती भीड. तर कोणचे कॅमेरे वरती नव्हतेच जास्त. तर चला आता चाललोय घरी. जय अंबे. पाहू शकता कसलं डेकोरेशन आहे आणि देवी बघा काय मूर्ती आहे. तर चला मित्रांनो आता काल रात्र 11:30 वाजलेत रात्रीचे. तर आता काय शूट झालंय आणि काय नाही ते मला काय माहीतच नाही. आता मी ते घरी जाऊन बघेन. तर बघूया. तरी पण मी प्रयत्न केला शूट करण्याचा. तो एका भावाच्या अंगात आला म्हणून त्याला घेऊन गेलो मी आतमध्ये. तर चला आता जाऊया आपण आतमध्ये, बसूया, झोपूया. पूर्ण अंग बिग झाले ओलं लाईट. तर मित्रांनो जाता आता इथे एक देवी आहे. नाव काय देवीचं माहिती आहे काय? चला पुढे बॅनर आहे. असलपाची माता तेवढं मोठं असेल विचार कर. चला जाता आता बोलला असं वाटत आलो तिथं दर्शन घेऊन जाऊया. नाव तुझं असलपा ना? असलपाची माता राणी. कशी वाटते? तर मित्रांनो फायनली घरी आलोय. काल रात्रीच आलो. काल जरा लेट झालं, रात्री 2 वाजले होते म्हणून ब्लॉग काय संपवलं नाही. तर मित्रांनो खूप अशी मजा आली, काहीतरी वेगळं पाहायला भेटलं. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपल्या गावच्या ठिकाणी गोंधळ असतो ना, तर त्या टाईपमध्ये होतं. सर्वांच्या अंगात वगैरे येतं. तर एका मुलाच्या अंगात आलं. तर ते दोघं जण मित्र होते. तर त्या एकाला काय माहीतच नव्हतं त्याच्यातलं. तर एक मित्र बोलला तो की ह्याला तू पुढे घेऊन जा. तर मी पुढे घेऊन गेलो म्हणून आपल्याला एवढी व्हिडिओ शूट करायला भेटली तरी. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.